येस साहिल उलवेकर ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते खेळाडू. आम्ही इन्व्हाइट करतो खेळाडूला की आपण आपला येऊन अवॉर्ड घेऊन जायचा. जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू कामगिरी, संघ अडचणीमध्ये आल्यानंतर देखील अंतिम क्षणापर्यंत तग धरून मैदानामध्ये उभा राहिला आणि या खेळाडूनं एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून दाखवलाय. पुढील फेरीसाठी दाखल झालेत आणि या सामन्याचा सामनावीर साहिल उलवेकर ठरलेला आहे. यायचं आहे मंचावरती आणि व्यासपीठावरती येऊन आपण आपला अवॉर्ड घेऊन जायचा. थँक्यू. 10 नंबरी कामगिरी, अगदी जर्सी क्रमांक 10 ची आपण दमखम पाहिली. साहिल उलवेकर आपल्या अष्टपैलू भूमिकेनं इम्प्रेसिव्ह कार्य त्यानं साध्य केलं आणि या लढतीचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. गेला तरी ते सन्माननीय रविकांत दादा भोईर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ती सुपूर्द केली जाईल. नेहमीच टीम ग्रामस्थ मंडळ आंबे क्रिकेट संघासाठी नेहमीच एक चांगले आर्थिक पाठबळ ज्यांच्या माध्यमातून लाभतं असे सन्माननीय रविकांत दादा भोईर ग्रामस्थ मंडळ आंबे यांच्या वतीनं विराज स्पोर्ट्स क्रिकेट टीमचा एक हरवणारी खेळाडू साहिल उलवेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सुरेख कामगिरी झालेली आहे या सामन्यामध्ये आणि सामना फसला असताना आपण अगदी पाहिलं की साहिल खेळामधील इम्प्रूव्हमेंट याबद्दल 2 शब्द फक्त सांगायचे जेणेकरून आपला युवा प्रवर्ग जो आहे तुझ्या बरोबरीनं क्रिकेट खेळतोय ते थोडेसे इन्स्पायर होते. काय नाही, रोज प्रॅक्टिस करतो आम्ही सगळेजण आणि राहुलला पण असतो. राहुलला पहिले येत नव्हता पण आता पोरा खेळायला लागली तेव्हा यायला लागला तो. येस नक्कीच त्यांचा सपोर्ट आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय संघाची कामगिरी आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली आणि आपण पाहिलं अगदी. आता पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने आपल्याला सुयोग पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूने भावेश. ही लढाई असणार आहे जवळची लढाई, फक्त मध्ये एक रेल्वे स्टेशन आहे आणि ही 2 गावं आपापसात जोडलेले आहेत. तर टॉस करतोय 2 संघांच्या दरम्यान. हेडीचा कॉल आहे आणि हा टॉस हेड लागलेला आहे. भावेश फक्त निर्णय जनमताचा कौल घेतलेला आहे. टॉस बॉक्स मधून समाचार आहे की लोकशाहीला आम्ही प्राधान्य देणार आणि अगदी एकत्रित येऊन डिसिजन घेऊ, योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचू. 5 मिनिटाचा अवधी त्यांनी मागितला. भारी आंबे मैदानावरी परेश भाईंची आता है भारी. त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांचं आयोजन हाय लई भारी. पाहुण्यांची गर्दी जमली सारी, चौकार षटकार मारतान भारी. आंबे गावाच्या मैदानावरी ग्रामस्थ मंडळ या आंबे गावानी, ग्रामस्थ मंडळ या आंबे गावानी चषक मानाचा ठेविला. परेश भाई चषक ठेवलाय आज आंबे गावाला. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला. अप्रतिम आपण हे या स्पर्धेचं शीर्षक गाणं पाहतो. आई गावदेवी जरीमरी आई भूमिका 11 क्रिकेट संघ आंबे आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा परेशभाई पाटील व ग्रामस्थ मंडळ चषकाची ही आपल्याला मैफिल पाहायला मिळते. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये खरं तर आकाशजी शेलके चिंचोली आमचे साडो कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल आहेत. त्यानंतर आमचे छोटे बंधू मंगेशजी पाटील तेही ते अगदी लगातार 6 दिवस ज्यांची उपस्थिती खूप वंदनीय असेल. त्यानंतर लगातार 6 दिवस एक उत्तम दर्जाचं निवेदन आणि त्यानंतर कॉमेंट्री पाहायला मिळेल आकाशजी शेलके यांची. त्यांचंही मनस्वी आभार. आज खऱ्या अर्थानं ऑफिशियलरित्या आम्ही इथे नाहीये परंतु आमचं मंडप आस्थापन इथे असताना आम्ही इथे जॉईन झाले. तुमचंही मनपूर्वक स्वागत. अजयजी पाटील पेंदर यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचकावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. आज पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती पाहायला मिळेल. ग्रामस्थांमध्ये किती उत्साह पाहायला मिळतो. एखाद्या आयोजनामध्ये युवा आयोजकांचा भर असतो तेव्हा आयोजन हे सक्सेसफुलरित्या असतं यात काही मात्र शंका नाही. त्या दर्जाचं आयोजन आज खऱ्या अर्थानं आंबे गावामध्ये पाहायला मिळतो. उत्तम दर्जाची मैदानाची सजावट, चांगल्या दर्जाचं मान्यवरती रॉयल ताडामध्ये ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. परंतु आता लढतीकडे आपण जॉईन होऊ. नक्कीच आपण इथं ऐकत आहोत खास करून या परिसरातील शिरवलीचा जॉन सिना असंही म्हणतात आमच्या रोशन दादांना. अगदी स्टाईल जर आपण पाहिली वेअरिंग पूर्णपणे तशीच आहे आणि खास करून त्यांनी आता इथे सांगितलं की आम्ही आज इथे ऑफिशियल जॉईन नाही आहोत तरी देखील आपल्या सेवेत तत्पर आहेत आणि आम्ही ऑफिशियल साडो देखील आहेत. फक्त एक मजाक मस्ती म्हणून आमचं सर्व चित्र चालतं कारण उगाच मग एरवी रुमर्स पसरतात म्हणून खास करून ही अनाउन्समेंट केली.
आवाजामध्ये फेरबदल होणार आहे. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण समालोचन कक्षामधून आवाज ऐकणार आहोत. शब्दांकन मांडतील या परिसरातील एक गोड आवाज रायझिंग स्टार मंगेश पाटील यांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू. सामना 3 षटकांचा आहे, याची नोंद घ्यायची बघा. सामना 3 षटकांचा आहे. तर थँक्यू सो मच आकाश शेळके, थँक्यू सो मच रोशन पाटील सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. द्वितीय फेरीनं पहिलीच मॅच पाहायला मिळते. एका साईडला आरुष इलेव्हन गावदेवी एकता स्पोर्ट वलवली आणि त्या संघासमोर फाईट करत असताना विराट स्पोर्ट खिडूकपाडा. या दोन संघांदरम्यान टॉस जिंकला मॅचमध्ये. खरं तर खिडूकपाडा टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. तो मात्र आरुष इलेव्हन गावदेवी एकता स्पोर्ट वलवली टीमला. मॅच 3 षटकांची या सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. रत्नदीप चौधरी आणि त्याला साथ देत असताना ऋषिकेश चौधरी सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती. बॉलिंग ट्रॅकवरती मुख्य ड्रम कार्ड गोलंदाज साहिल उल्वेकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. भरपूर चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेची पाहुण्यांच्या पवित्र शुभाशय स्पर्धेला अगदी आपण पाहिलं तर पाहुण्यांच्या पवित्र शुभाशय स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार झाला आणि त्याच्यानंतर आपण या लढती इतिहास मैदानावरती पाहतोय. 6 दिवस रंगणारी क्रीडा स्पर्धा आणि पहिला दिवस द्वितीय फेरी पहिलीच मॅच पहिलाच बॉल हा प्रॅकर बॉल डिलिव्हर केला. अगदी शरीरा लगत हा बॉल डिलिव्हर केला. जिथे परफेक्ट लाईन आणि परफ्यूम डिलिव्हरी असा बॉल डिलिव्हर करत असताना पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज साहिल उल्वेकरनं. तिथे समोर फलंदाज पाहिलं तर रत्नदीप चौधरी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. सेकंड बॉल पहिला मेंडेटरी पॉवर सर्कलचं षटक फेकत असताना आपण गोलंदाज साहिल उल्वेकरला पाहतो जो मुख्य ड्रम कार्ड विराट स्पोर्ट खिडूकपाडा टीमचा. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू अभिमध्ये क्षेत्ररक्षकात मिड ऑफ मध्ये पकडला. जे बघायला परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला. ग्रामस्थ मंडळ चषक. या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग आपण पाहतोय. दमदार स्पर्धा 6 दिवस या स्पर्धेला आपण आंबेनगरीमध्ये एन्जॉय करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार करून दिली. टॉस जिंकून संघनायकाने घेतल्या निर्णय. त्या निर्णयावरती सध्या तरी ठाम गोलंदाजी केली साहिल उल्वेकरनं आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना एक धक्का दिला वलवली टीमला. आडव्या बॅटचा वापर केला. शॉर्ट थर्ड बॅट मध्ये क्षेत्ररक्षकात तेवढं सुंदर
क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं नाही. ते धाव घेण्याची संधी निर्माण होऊ दिली नाही आणि ते तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 5 या आकड्यावरती 3 षटकांची मॅच किमान मी म्हणेन 40 ते 45 धावा लक्ष सेट करावा लागेल आणि त्या ईर्षेनं बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं. बाकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला बाकपास कवरलेला वेगानं डीप मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलती फेकतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती बघता बघता 3 धाबा कंप्लीट केल्या. 3 धाब्याला प्राधान्य दिलं. 3 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय. संघ टोटल 8 या आकड्यावरती 8 धावा धावपुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्राईक आता रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज ऋषिकेश चौधरी ज्याच्या बॅटमधून एक चौकाला आज ॲज अ ओपनर म्हणून सध्या खेळपट्टीवरती खेळत असताना आपण ऋषिकेश चौधरीला पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा. टॉस सरला प्रभासच्या उलट्या दिशेनं प्रभास करायचा आणि तो प्रभास जर सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच वलवली टीमला. सेकंड षटक फेकत असताना भावेश उलवाईकर ज्याचा वापर केला सध्या खिडूपाडा टीमला अलाउन द कार्पेट ऑन साइडला केला. टीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला. थोडीशी अचूक होती. बॅकअप येईपर्यंत इथे 2 धाबा नक्कीच कंप्लीट केला. 2 धाब्यानं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. टोटल 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नक्कीच वलवली संघ मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. चांगली गोलंदाजी साकारत असताना भावेश उलवेकर हा दुसरा ट्रम्प काढा आणि भरपूर चांगली गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. आडव्या बॅटचा वापर केला. थर्ड मॅन मध्ये दिशा दिली. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा की 4 चौकार. ऋषिकेश चौधरी पुन्हा एकदा इन्साइड आउट केला. चांगला हा देखील पटका. सलग बाग टू बाग हा दुसरा चौकार फलंदाज ऋषिकेश चौधरीच्या बॅटमधून. ऋषिकेश चौधरीच्या बॅटमधून धावेला वेग देण्याचा प्रयत्न. जिथे धावेवरती स्थगिती लावली होती खिडूकपाडा टीमनं आता इथे थोडासा आक्रमण झाला. विस्फोटक खेळ साकत असताना मॅच मध्ये ओपनर बॅट्समन ऋषिकेश चौधरी ज्यानं त्याच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धाबा खर्च केला. त्याच्यानंतर अगदी चांगली खेळ साकारत असताना मॅच मध्ये ऋषिकेश चौधरी सध्या वलवली टीमसाठी. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लावून कार्पेट गेलेला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला आणि इथे मात्र चित्याची चपलाईने या बॉलवरती 2 धाबा देखील कंप्लीट होतील. मंगेश नेक्स्ट मॅच खेळणे विरोधात कळंबोली दोन्ही संघातील क्रिकेटचे आणि फलंदाज सुयोग मात्र 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि आक्रमण झालाय. स्वागत केलं गोलंदाज राहुल उलवेकरचा. पुढचा बॉल गोलंदाज सया पुन्हा एकदा समोर सुयोग मात्रे.
बॅकफूट वरती गेले, लेंथ लाईन भरपूर चांगली होती, थोडासा ओरपिसचा बॉल डिलिव्हर केला आणि अगदी त्या बॉलवरती फलंदाजा चकवा दिला आणि जिथे थोडासा आपण बॅकअप करत असताना या षटकामध्ये गोलंदाज राहुलला पाहतोय. फलकावरती दाबा पहिला संघ 26-26 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना वलवली. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार, पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली, इनफॅक्ट लाईन हे पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर या पंचांचा इशारा की लेग बाय सिंगल मिळेल. एका दाब्याला प्राधान्य दिलं, एका दाब्यानं स्ट्राईक देखील रोटेट होईल आणि स्ट्राईक होती. पुन्हा एकदा फलंदाज ॲज अ ओपनर बॅट्समन ऋषिकेश चौधरी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये चांगला खेळ साकारत असताना जिथे आपण पाहिलं रत्नदीप चौधरीची विकेट गेली त्याच्यानंतर टीमची जबाबदारी होती ना ते पूर्णपणे स्वीकारली फलंदाज ऋषिकेश चौधरी यांना सुयोग मात्रेंना. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, थोडा स्लोवर गतीचा बॉल होता, अगदी चढ मध्ये फेकण्याचा प्रयत्न, खोदकाम केला, सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न आणि 2 दाबा देखील कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग बिटवीन, चांगला तालमेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या बॉलवरती धाबाला 2-2 दाब्यानं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धाब संख्या पाहिली 29-29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आरुष 11 गावदेवी एकता स्फोट वलवली. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ साकारतो आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एक चांगला टार्गेट सेट केलं जातं. तो मात्र बलवडी टीमच्या माध्यमातून पुलटास बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाही. या इथे मात्र मिड ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पम्बलिंग, थोडं लेझी क्रिकेट झालं, त्याचा फायदा त्याचा बेनिफिट मिळतो सध्या वलवली टीमला. जिथे सिंगल होती तिथे आल्या 2 धाबा आणि 2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट आपण पाहिली, संघ जाऊन बोसरा टोटल 31 या आकड्यावरती वलवली संघ 31 धाबा धावपुस्तकावरती पाहायला मिळतात. चेंडूचा बिछा केला, अद्याप एक शेवटचा अंतिम एक बॉल शिल्लक असेल आणि अंतिम बॉलवरती कोणती मोहर लावली जाईल जो टार्गेट सेट बॉल असेल तो मात्र वलवली टीमसाठी किती धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाईल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आरुष 11 गावदेवी एकता स्फोट वलवली टीम. 3 षटकांची मॅच, द्वितीय फेऱ्यानं पहिली मॅच आपण इथे एन्जॉय करतो. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार, समोर ऋषिकेश चौधरी, प्रहार केला, अंतिम बॉलवरती चांगला फटका, ताकद पाहावी लागेल, ताकद देखील भरपूर चांगली आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, अंतिम बॉलवरती मोहर लावली ऋषिकेशनं 6 धाब्यांची. ते पहिला पूर्वार्धाचा केस समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आरुष 11 गावदेवी एकता स्फोट वलवली टीमना 3 षटकांच्या अखेरीस टोटल धाबा जमा केल्या. त्या मात्र 37-37 सेकंद 17 मध्ये प्रवास करावा लागेल. विराट स्पोर्ट किडूकपाडा टीम समोर प्रवास 18 बॉल आणि 38 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल. सेकंद 17 जसा चालू होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील ते आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ चिंचवली नक्कीच आकाश शेळके यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत जाऊया. अशी माझ्या तो बनते भाई. यापुढील प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. कळंबोली विरोधात खेळणे. तात्काळ आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचे. 5 जबरदस्त आयोजकांची आपण गोल्डन कामगिरी पाहायला मिळते, त्यांचे मनस्वी आभार. आज खरं तर पूर्णपणे अशाचे फवारे पाहायला मिळत आहेत. उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट. टीम कळंबोली, टीम खेळणे या आपण अतिरिक्त वेळ आपण चढायचं नाहीये. परेशभाई पाटील ग्रामस्थ मंडळ चषक 2024 पूर्णपणे भगवमय वातावरण इथे मैफिल झाले. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले आझाद मैदान आंबे आणि इथे पहिल्या फेरीतील काही लढती अजूनपर्यंत पेंडिंग आहेत आणि ती लढत पाहायला मिळेल. अंश 11 खेळणे विरोधात कालभैरव कळंबोली या आपण चला स्पीडअप करायचंय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. तर चला कळंबोली संघ आपण यायचे. अतिरिक्त वेळ का घेता आपण. अगदी ज्या रिदमनं लढती सुरू आहेत त्या रिदमनं संपूर्ण दिवसामध्ये लढती या व्हायला हव्या. अगदी 5:30 पर्यंत आजचा दिवस आपल्याला आटोपतं घ्यायचंय आणि याकरता आपलं सहकार्याची खूप आम्हाला आवश्यकता आहे. टीम कळंबोली या आपण. तर इथे
टॉस केला जाईल. कळंबोली विरोधात खेळणे असा बहुचर्चित सामना क्रिकेट रसिक वर्गाला पाहायला मिळेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. एक बहुचर्चित सामना क्रिकेट रसिकांच्या भेटीला येतोय आणि त्या सामन्याचा टॉस इथे काही क्षणार्धात टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. ओटोकॉम बॉक्स मित्र आमचे आकाश शेलके. थैंक यू बंधु. ताले में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों के, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों के, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय या अंकिकेमध्ये. पंचांकडून आपण तिकडे पाहतोय अगदी व्हाईट बॉलचा हा कॉल. अतिरिक्त एका धावेनं आपण पाहतोय धावसंख्या फलक. फर्स्ट वॉन देखील खेळाडूला दिलं जाणार आहे. पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे टीम वलवलीच्या माध्यमातून व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू अर्थातच रत्नदीप चौधरी. पुढचा बॉल असेल ओव्हर द विकेट ना. पहा हलक्यातानं कट केलाय. जितका वेगवान बॉल त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीनं आणि नजाकतीनं हाताळलाय. कॉपीबुक स्टाईलनं ऑर्थोडॉक्स स्ट्रेट स्ट्रोक आपण पाहतो. यावेळेला दिशा दिली लेमन कटचा फटका आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा येत आहेत 4. उद्देशानं मैदानामध्ये लढाई करतोय यावेळेला फलंदाज भावेश. हाही फटका छान आहे. यावेळेला फिल्डर आहेत तिकडे सुयोग. बॉलला अडवतील का प्रश्न होता, परंतु अंतिम क्षणाला बॉलनं टांग दिली आहे. बॉल निघून जातोय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. दुसरा आलाय चौकार. लढाई अशी लढा की समोरच्यानंही म्हटलं पाहिजे की समोरचा प्रतिस्पर्धी ताकदवर आहे आणि त्याच शोधामध्ये यावेळेला हा स्ट्रोक खेळलाय ऑन साइडच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा सुयोग कडून चुकी आहे. तिसरा चौकार ठोकलाय. ट्रिक भावेश उल्वे. माहिती आहे आणि आज ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल असेल. पुन्हा एकदा यावेळेला ऑफ साइडला मारायचा प्रयत्न दाखवलाय. आता यावेळेला लॉंग ऑफला पण हा बॉल पाहतोय अजय. तिकडे आपण पाहिले पालेकर थोडेसे नक्की स्लिप झाले होते, परंतु अंतिम क्षणापर्यंत बॉलला अडवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खास करून प्रोटेक्शन देणं खूप महत्वाचं आहे आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळाडू अक्षरशः थांबवलं तिकडे चेंडूला आणि जो क्रम होता चौकारांचा सलग 3 तिथे थांबवला. त्यानंतर 1 धाव आली या बॉलवरती. हलक्यातानं कट केलाय. साहिलनं यावेळेला दिशा दाखवली आहे. लॉंग लेगच्या दिशेनं बॉल वळतोय. फिल्डर मागे बॉलच्या पळतोय आणि धावा तिकडे 2 खेळाडूंच्या अंतर्गत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवरती आता अखेरच्या आल्यात. रत्नदीप चौधरी जो खेळाडू आपण पाहतो की अगदी मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगली फलंदाजी दाखवतो, त्याच्या आडवा गेला आज मैदानाच्या आतमध्ये भावेश उल्वेकर. आणि म्हणूनच या दोनही खेळाडूंना आपण पाहतो की अगदी दोघेही व्यावसायिक गटामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचे उणीवा त्यांना माहिती आहेत. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न आहे. हाय स्ट्रोक सेफेस्ट स्ट्रोक खेळला तिकडे नो मॅन्स लँड मध्ये. बॉल जोरदार वेगानं दिशा दिली होती बॉलला आणि आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू वळण घेत असताना पुन्हा एकदा झालाय बाउंड्री लाईन पार. या बॉलवरती आलाय अजून एक चौकार टीम खेडूपाड्यासाठी. धावा येत आहेत 4-4. गरज असणार आहे. आता 9ची सरासरी त्यांच्या समोर. हाणामारी सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जे काम करायचं होतं ते केलंय या 2 फलंदाजांनी. खास करून मी म्हणेन भावेशनं जी चांगली सुरुवात दिली, जो राईज स्टार्ट दिला, त्यानं हा सामना नक्कीच त्यांनी आपल्या बाजून झुकवलाय. परंतु काल आपण जर पाहिलं, काल नाईट स्पर्धेमध्ये या 4 गोलंदाजांनी 9च्या सरासरीला थांबवलं होतं समोर बलाढ्य संघ असताना. आज भावेशनं त्यांच्या कुठल्याही प्रकारची डाळ दळू दिली नाहीये आणि भावेश समोर
आपण पाहतोय त्यांचं कुठल्याही प्रकारचं काही चाललं नाहीये. दडपण जुगारेल तो भावेश उलवेकर कसलाच ना. आपण पाहतोय ती खरं तर आल्हाददायक खेळली, त्याला जोड दिली खास करून साहिलनं, त्यानं देखील एक चौकार लगावला आपल्या बॅटमधून अंतिम बॉलवरती. आणि तिथे आपण पाहिलं की आता मिशांना ताव देत मैदानामध्ये दोघे चांगल्या भागीदारीसह उभे आहेत आणि चांगली फलंदाजी त्यांच्या अंतर्गत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळत आहे. सामना आपण पाहतोय अगदी टफ फाईट आहे. सामना आपण पाहतोय अगदी दोघी संघाच्या दृष्टिकोनातून तितकाच खरं तर महत्वाचा सामना आहे. ऋषिकेशला निवडलंय यावेळेला पुढच्या षटकासाठी. हाही फटका छान आहे. तिकडे आपण पाहतो फिल्डर उपलब्ध, एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जातील का प्रश्न, परंतु अगदी नॉन स्ट्रायकर एंडवरती साहिल, स्ट्रायकर एंडवरती साहिल आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहिलं भावेश, दोघांचाही अगदी समीकरण तंतोतंत न धावण्याचाच होता. आणि या कॉलिंग मुलं आपण पाहतो तिथे एकच धाव त्यांनी एरवी घेतलेली आहे, किंबहुना एका धावेने धावसंख्या फलकाला आकार येतोय. 21 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 21 रन. पुढचा बॉल कट केला, यावेळेला व्हेरिएशन दाखवलंय, गती परिवर्तन केलंय, छोटा तीर घाव करे गंभीर, अगदी हाईट कम फाईट जादा असा खेळाडू ऋषिकेश ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो ना, चेंडू नाही तर फलंदाजांवरती तो जलते निखारे फेकतो बघा. इतकी त्याची खरं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज तीच दहशत तोच दरारा बॅकअप देण्यासाठी त्याला इकडे आणलंय. यावेळेला लाईन विस्कलीत, पंचांनी वाईट घोषित केला हा चेंडू. अगदी प्रशांत बडके सर आपल्या सोबत आहेत ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचांची भूमिका साकारत असताना त्यांच्याकडून वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेनं धावफलक खडूकपाडाचा आपण पाहतोय. रुंदांकित एकूण धावा धावफलकावरती 22. 38 पर्यंत पोहोचायचंय. 16 पाहिजेत, त्यामध्ये हा स्ट्रोक संघासाठी मच निडेड बाउंड्री, सुपर स्ट्रोक, वन बाउन्स ओव्हर दी टॉप, इट इज अ टॉप शॉट, चौकार. क्या बात आहे. लढाई आज आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने लढत असताना प्रत्येकी बॉलवरती आघातात्मक भूमिका या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. ओपनिंग पेअर इथे पहा, लिडिंग एज आणि पंचांचं बोट आकाशाकडे, कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त सांगत असताना इथे विकेट पटकावली जाते. पहिला धक्का टीम खिडूकपाडा संघाला. फलंदाज बाद होतोय साहिल उलवेकर. सुपर सुपर सामना एका बाजूने जरूर चालला होता, परंतु आता त्या खरं तर गोष्टीला हातखंडा लावलाय आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा कमबॅकिंग भूमिका आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. हा सामना आपण जर पाहिला इथूनही अजूनही फसलेलंच आहे असंच म्हणावं लागेल, कारण आता आलेली साहिलची विकेट थोडंसं प्रेशराईज करेल टीम खिडूकपाडाला. खास करून आपण त्यांच्या फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजीची जाळी आहे ती विस्तृत नाहीये. त्यामुळे फक्त फर्स्ट ऑर्डर मध्ये आपण पाहिलं तर फलंदाज धावा बनवताना जास्तीत जास्त आपल्याला अधिकतम स्तरावरती पाहायला मिळतात आणि न्यूनतम क्षमतेमध्ये आपण पाहिलंय की मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरने धावा बनवल्यात. त्यामुळं या संघाच्या खरं तर या 3 फलंदाजांना धावा बनवणं खूप महत्वाचं राहतं आणि मग त्या विकेट पडल्यानंतर दबाव पडतं संघांवरती. क्या बात आहे. राहुल दादा उलवेकर हे खेळाडू आहेत, ते खरं तर एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू आहेत आणि त्यांनी उडवलेला हा एक सुपर डुपर हिट सिक्सर. एकूण धावा धावफलकावरती 32 पाहायला मिळत आहेत. 38 पर्यंत पोहोचायचंय. फक्त 6 धावांपासून आता वंचित असतील या मैदानामध्ये खरं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. लढाई लढली आहे ती खास करून या दोन संघांनी, परंतु ज्या पद्धतीनं आज आपण पाहतोय जंगी जोड दुसऱ्या खरं तर फेरीमध्ये दिली आहे, ती जोड आपण पाहतोय इथं मैदानामध्ये आल्हाददायक, अद्भुत, अविश्वसनीय. धावांचा ओघ भरपूर होता, कारण की 38 धावा थांबवणं म्हणजे मी म्हणेन किंबहुना 3 षटकामध्ये खूप सोपं होतं वलवली संघासाठी, परंतु त्यांच्या विरोधामध्ये आज जो फाईट बॅक दिला खास करून भावेश, त्यानंतर साहिल आणि त्यानंतर गेलेले आमचे राहुल दादा, अगदी आज मैदानामध्ये त्यांच्या आपल्याला एक किफायतशीर कामगिरी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे वाजवी संपत आहे. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 16.50 सरासरीनं 33 झाल्यात. 1 गड्याचा मोबदला आहे विरासपोर्ट खिडूकपाडा. सेकंड हाफ फलंदाजी त्यांची. क्रिकेटचे सामने रंगलेत भारी या आंबे मैदानावरी, परेश भाईंची आता है भारी, त्यांना ओळखते दुनिया सारे.
त्यांना ओळखते दुनिया सारी त्यांचं आयोजन हाय लई भारी पाहुण्यांची गर्दी जमली सारी चौकार षटकार मारतान भारी आंबेगावाच्या थँक्यू. अगदी सामने देखील तितकेच छान आणि ते लढाई तेवढीच छान. 6 धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती टोटल 33. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. अजूनही 5 बनवायच्या आहेत. मनीष पाटीलला इथे इन्व्हाइट केलं जाते गोलंदाजीसाठी. वेगाचा सुपरस्टार, उंच खुरा बांधा आणि त्यानंतर आपण पाहिलं गुडलँड स्पॉटवरती आपटीबार चेंडू टाकण्या खेळाडूचं खास तम आपण वैशिष्ट्य पाहतोय. या धावा वाचविल का प्रश्न आहे. सामना वलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खिडूक पाडाय. 2 संघांच्या दरम्यान टॉस जिंकला होता त्यावेळेला फिल्डिंगचा निर्णय धावा जास्त उच्चांकित झाल्या असं वाटलं की निर्णय अंगलठी आलाय की काय, परंतु त्यानंतर सेकंड हाफ मध्ये अगदी तो निर्णय योग्य करण्याची धमक ठेवली आहे यावेळेला खिडूकपाडा संघानं. 6 मध्ये 5 थांबवायचे आहेत. मनीषवरती जबाबदारी दिली ओव्हर द विकेटनं बॉल. यावेळेला हा चेंडू फटका फसलाय. झेलची नामी संधी आहे परंतु तिकडे तात्काळ आपण पाहतोय झेल मात्र कॅरी करू शकले नाहीयेत. अजयनं प्रयत्न जरूर केले. हा झेल घेणं खूप महत्वाचं होतं. हा झेल टिपणं खूप महत्वाचं होतं कारण प्रेशराईज करण्यासाठी या गोष्टी घडणं अनिवार्य होते. परंतु आता इथे जीवनदान मिळालंय. खास करून आपण पाहिलं थोडासा लेट रनअप मी म्हणेन फलंदाज राहिला. खरं तर झेलवरती थोडा आधी जर रनअप राहिला असता तर मग काहीतरी हा झेल त्यांच्यासाठी सोपाच असतं. बॅकअप चांगलं राहिलं तिकडे रत्नदीपचं. 2 धावा आल्यात. 3 धावा जिंकण्यासाठी हव्यात. स्लोवर बॉल गती परिवर्तन चेंज ऑफ पेस माइंड रीड केलं बॅट्समनचं आणि हा चेंडू रिलीज केला असताना एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न थोडंसं आपण पाहतोय आता नक्कीच लढण्यासाठी ताकद आणि जिंकण्याचं बल प्राप्त होतंय गोलंदाजाला. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 3 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. सामना रोमांचक आहे, रोमहर्षक आहे. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये नक्कीच एंटर करून जाईल खिडूकपाडा संघाला. पहा तिकडे डॉट बॉल कसलाच समोर मी आहे जुना जाणकार खेळाडू लोणच्या सारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला मी परिपक्व खेळाडू. माझं नाव आहे राहुल उल्वेकर. यांच्या बॅट मधून येतोय फिनिशिंग टच. अर्थातच हा सामना जिंकलाय वीरा स्पोर्ट खिडूकपाडाने. नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफाय झालेत ते. थँक्यू. अगदी मिडल ऑर्डरला टचअप केलं होतं चांगला आणि तो टचअप आपण पाहिला खेळाडू अगदी साहिल उल्वेकरचा राहिला आणि राहुल उल्वेकर यांनी अंतिम टर्म मध्ये अगदी फिनिशिंग टच देत या सामन्याला जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत आणि ते पारितोषिक जात आहे साहिल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अष्टपैलू कामगिरी राहिली खेळाडूची. आम्ही इन्व्हाइट करतोय खेळाडूला की आपण आपला अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. 13 धावा बॅटमधून जमा केल्यात आणि 13 धावा बनवत असताना आपण पाहिलं अगदी षटक फेकलं होतं. त्या षटकामध्ये 1 विकेट देखील संपादन केली खेळाडूंना. तर या मॅच मध्ये आपण पाहतोय यावेळेला मॅन ऑफ द मॅच साहिल ठरलेला आहे आणि त्याला हा अवॉर्ड दिला जातोय. पाठोपाठ सलग 2 लढतींचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. अर्थातच साहिल उल्वेकर उत्तम दर्जाची खेळी. नितेश भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण खिडूकपाडा टीमला मनपूर्वक शुभेच्छा असतील. खरं तर आज वलप नाईट मध्ये नितेश आमच्या समोर जॉईन होतील परंतु आज दिवसा क्रिकेट मध्ये ते जॉईन नाही आहेत. परंतु त्यांच्याकडून टीम खिडूकपाडा संघाला मनपूर्वक शुभेच्छा. सन्माननीय आमचे मुख्य आयोजक आकाश कानुशेठ रणद्वी यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द